जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आलेले आहे. तर अशा नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथकी यांनी नवीन निर्णय काढलेला आहे की पोलीस भरतीची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. दिनांक हा आदेश मुंबईमधून निघालेला आहे. हा आदेश खरा आहे, 100% खरा आहे. याविषयी आज आपण चर्चा करणार आहे की नक्की प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे पोलीस भरती पुढे गेलेली आहे आणि पोलीस भरतीची एक्झॅक्ट डेट काय आहे. तर आज दिनांक 13/1/2026 या दिवशी हा आदेश पारित झालेला आहे. तर आजच आदेश पारित झाला आहे. अशा नवीन नवीन अपडेट मी लगेच अपडेट आले की टाकत असतो. अशी नवीन आणि महत्त्वाची अपडेट आली की पोलीस भरतीची ग्राउंडची डेट पुढे गेलेली आहे. तर या परिपत्रकामध्ये ग्राउंडची डेट दिलेली आहे. तर मी हे परिपत्रक पूर्ण वाचून दाखवणार आहे. तर पोलीस शिपाई भरती 2024-25 भरती प्रक्रियेसाठी लागणारे साधन सामुग्री खरेदी करण्याबाबत परवानगी देण्याबाबत असा विषय टाकलेला आहे. कारण का साधन सामुग्री अजून पोलीस भरती घेण्यासाठी पुरेशी नाही आहे. काही गोष्टी खराब झालेल्या आहेत, काही गोष्टी बंद पडलेल्या आहेत. त्यामुळं साधन सामग्री पूर्ण नसल्यामुळं हे लेटर तयार करण्यात आलेलं आहे अप्पर पोलीस महासंचालक यांच्यासाठी. उपरोक्त विषया अनुसरून सन 2024-25 पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण तयारी व भरती प्रक्रियेसाठी लागणारे साधन सामुग्री, लागणारे साहित्य खरेदीसाठी राबवणारे शासन निवडणूक आयोग खालील सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी CCTV यंत्रणासुद्धा राबवण्यात येणार आहे. तर CCTV पण यंत्रणा कमी पडते, त्यामुळे ही साधनसामुग्री पूर्तता करण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे ग्राउंड पुढं गेलेले आहे. त्यामुळं हा आदेश काढण्यात आलेला आहे. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा पोलीस भरती, तर हा आदेश खरा आहे, 100% खरा आहे. तर हा आदेश अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्याकडून निघालेला आहे. तर पोलीस भरती प्रक्रियेचे उमेदवार शारीरिक चाचणी घेण्यासाठी जे इक्विपमेंट लागणार आहेत, त्या इक्विपमेंटची मागणी करण्यात आलेली आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की सध्या राज्यात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अवलंब सुरू असून त्या पश्चात जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रस्थापित निवडणुकांमुळे लागू होणारे आदर्श आचारसंहितेचा अवलंब संपल्यानंतर, हा शब्द महत्त्वाचा आहे, संपल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मैदानी स्पर्धा किंवा शारीरिक चाचणी घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा, अंमल संपल्यानंतर कशाचा अंमल संपल्यानंतर, तर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतर, म्हणजे निवडणुका संपल्यानंतर, महानगरपालिकेच्या ज्या दिवशीपासून निवडणुका संपतील तिथून पुढे पोलीस भरती चालू होणार आहे. बघा, तरी खालील नमूद घटकांना, म्हणजे सगळ्या घटकांना, सगळ्या जिल्ह्यांसाठी हे मित्रांनो, एक स्पेसिफिक जिल्ह्यांना, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडणार की बाबा स्पेसिफिक जिल्ह्यासाठी आहे का? नाही. तर हे सगळ्या जिल्ह्यांसाठी आदेश आहे. हे अप्पर महासंचालक हे प्रत्येक जिल्ह्याची पोलीस भरती घेण्यात त्यांच्या अंडर असते. तरी खालील नमूद घटकांना प्रमुखांना कळविण्यात येते की सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक 11/2/2026 पासून प्रस्तावित आहे. म्हणजे 11 पासून सुरू होण्याची शक्यता आहे, प्रस्तावित आहे, म्हणजे सुरू नाही, फिक्स सुरू होणार आहे, पण 1-2 दिवस तिथून पुढे सुरू करावे असं म्हणणं आहे. संबंधित घटक प्रमुखांची त्यांचे आधिपत्याखाली सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत लागणारी साधन सामुग्री, लागणारे साहित्य 11/2/2026 पासून भरती, म्हणजे ग्राउंड, पोलीस भरतीचं प्रत्येक जिल्ह्याचं ग्राउंड सुरू होणार, लक्षात ठेवा. मुंबईविषयी नवीन अपडेट आले की तुम्हाला कळवण्यातच येईल. बाकीच्या जिल्ह्यांची तर 11/2/2026 पासून ग्राउंड सुरू होणार आहे. ही महत्त्वाची व नवीन अपडेट आलेली आहे. अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.